हे करायला सांगितलं की रक्तगट तपासणे आणि मगच परवानगी. मग त्यावेळी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेलो, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीला या ठिकाणी गेलो. आमचे सहकारी पाटील सर पण होते. त्यांनी सांगितलं की बाबा तपासणी करण्यासाठी अशी प्रोसिजर आहे आणि सगळ्या मुलांना तुम्हाला इथे घेऊन यावं लागेल. मग त्यावेळी आमचा असं चर्चेचा विषय निघाला की प्रमोद या ठिकाणी पिंपळगावमध्ये आहेत म्हटल्यावर पाटील सर आणि मी आहे तसं गाडीला किक मारली आणि गेलो. अगदी 5 मिनिटात त्यांना फोन केला की साहेब आहेत, म्हणाले या डॉक्टर साहेब आहेत आणि या. आम्ही गेल्या पेटाला ती मुलं राहू देत किंवा तुमचा किती पट आहे ते सांगा म्हटलं आणि या मुलांचे असे रक्तगट उत्कृष्ट आहेत अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं आणि आमची त्यावर्षी सहल झाली. अशा पद्धतीनं एक सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे आणि त्यांच्या हातून पुढील आयुष्यामध्ये सुद्धा पुढील जीवनामध्ये असंच एक सामाजिक कार्य होत राहावं यासाठी आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा. आज या ठिकाणी पगारिया वेलफेअर या फाउंडेशन जे आहे या फाउंडेशनच्या वतीनं मुलांना शैक्षणिक साहित्य, पेन्सिल असेल, फूड रबर आणि शार्पनर असं शैक्षणिक साहित्य या 62 विद्यार्थ्यांना त्यांनी या शाळेच्या दिलेलं आहे. त्याबद्दल या फाउंडेशनमध्ये काम करणारे त्याचे चेअरमन असतील, डेप्युटी चेअरमन असतील, याचबरोबर सर्व सदस्य असतील, जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम करणारे त्यांचे पदाधिकारी असतील, तालुका कार्यकारिणीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या सर्वांना शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. त्यांना अशाच पुढील शैक्षणिक कामासाठी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो.